हॅलो फ्रेंड्स, मी मेघाज बुटीक या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आपण या व्हिडिओमध्ये एक सिल्क साडीवरचं जे ब्लाऊज आहे ब्रॉकेट पीस आहे, तर एक डिझायनर स्लीव जे आहे आपण नेट वापरून इथं तयार करणार आहोत। सो व्हिडिओ जो आहे एकदम शेवटपर्यंत बघा। तर सगळ्यात आधी मी इथं स्लीव्ज कट केलेली आहे मेन कापडावरती आणि अस्तरवरती। तर स्लीवचा व्हिडिओ जो आहे माझ्या चॅनलवरती अपलोड आहे। तर तुम्हाला जर स्लीव्ज अजून कटिंग करायला येत नसेल किंवा स्लीव्ज काढताना तुम्हाला स्लीव्ज जे आहे कमी जास्त होत असेल तर ते व्हिडिओ तुम्ही नक्की बघा। तर कोणत्याही साईजची अगदी सहजपणे आपण स्लीव्ज जे आहे काढू शकतो। तर आता इथं बघू शकता की तुम्ही मी अस्तर आणि मेन जे कापड आहे तर ते कट केलेलं आहे आणि अस्तरला मी एका साईडला थोडा चोट दिलेला आहे, कारण अस्तर जे आहे मला थोडंसं कमी पडलं होतं। तर आता इथं मला तयार करायचे आहे 10 इंचाचे स्लीव्ज। तर मी इथं 11 इंच घेतलेला आहे, तर 1 इंच आपण प्लस त्याच्यामध्ये मार्जिन जे आहे वाढवून घ्यायचं आहे। आता दोन्ही स्लीव्ज आपण इथे एकत्र अशा ठेवणार आहोत, कारण कटिंग जे आहे आपल्याला दोन्ही स्लीव्ज एकत्र ठेवूनच मग कट करायचं आहे। तर स्टिचिंग जे आहे मी तुम्हाला एका स्लीव्जचं दाखवणार आहे, पण कटिंग करताना दोन्ही स्लीव्ज जे आहेत आपण अशा एक समान ठेवूनच मग इथं कट करायचे आहेत। तर आता हे बघा, मी असं फोल्ड केलेलं आहे सिंगल फोल्ड। त्यानंतर मी इथं 3 इंचाचा स्पेस घेतलेला आहे, 3 इंचावरती मी मार्किंग केलं। आता खाली इथं घेतलेलं आहे मी 6.5 इंच घेतलेलं आहे, पण तुम्ही तुमचं जे काठ किती असतील त्या हिशोबाने तुम्ही हे उंची जे आहे ठेवू शकता। तर मी 6.5 घेतलं खाली। वरच्या साईडला जी रुंदी आहे मी 3 इंचाची घेतली आणि असा आपण त्रिकोण जो आहे कट केलेला आहे। तर हा बघा, तर हा असा मी त्रिकोण कट केलेला आहे आणि सरळ कापडावरती हा आपण आज जे अस्तर आहे असं ठेवून घ्यायचं आहे आणि तो जो त्रिकोण आहे तर त्या त्रिकोणवरती बरोबर आपण व्यवस्थित अशी टीप मारून घ्यायची आहे। तर एक अर्धा इंचाच्या स्पेसवरती आपल्याला ही जी टीप आहे तर ती घ्यायची आहे। जसा शेप आपण इथं कट केलेला आहे बरोबर त्या शेपवर आपण टीप जी आहे तर ती मारून घ्यायची सगळ्यात आधी। आता आपलं जे मधलं कापड होतं ब्रॉकेटचं तर ते पूर्ण आपण इथं असं कटिंग करून घ्यायचं। नंतर आपण छोटे छोटे याला कट्सही देणार आहोत, कारण शेप जो आहे अगदी व्यवस्थित आपला येतो त्यामुळे। आता हे बघा, आता या स्लीव्जसाठी मी अर्धा मीटर नेट घेतलेला आहे आणि अर्धा मीटर नेटमध्ये आपली ही जी स्लीव्ज आहे दोन्ही तयार होतात। तर त्यामध्ये सुद्धा थोडं जे कापड आहे आपलं नेटचं तर ते शिल्लक राहतं। तर आता हे बघा, आपण जे त्रिकोण आतल्या साईडला अस्तर जे आपण फोल्ड करून घेतलं होतं तर त्याच्यावरती आपण एक दाबटीप द्यायची आहे। तर आता ही जी दाबटीप आहे मी थोडंसं अंतर इथं 1/2 इंच अंतर जे आहे सोडून मी दाबटीप देत आहे, पण तुम्ही काटाला सुद्धा देऊ शकता किंवा तुम्ही याच्यावरती छोटीशी लेस सुद्धा लावू शकता। तर बॉटमला मी अजून फोल्ड काही केलेलं नाही कापड, फक्त आपण तो त्रिकोण जो आहे तो आपण इथं तयार करत आहोत। तर आता हा बघा, व्यवस्थित आपला जो त्रिकोण आहे तर तो अशा पद्धतीने आपण तयार केलेला आहे। तर आता बॉटमला आपण हे कापड जे आहे फोल्ड करायचं आहे। तर फोल्ड करायच्या आधी आपण काय करायचं, दोन्ही कापड जे आहेत आपले मेन कापड आणि आपलं अस्तर जे आहे तर ते दोन्ही सेम करून घ्यायचं आणि त्यानंतर दाखवल्याप्रमाणे असं आपण हे फोल्ड करून घ्यायचं आहे। तर यामुळे आपल्याला एक्स्ट्रा कोणतीही पट्टी वगैरे लावायला लागत नाही। आतलं जे अस्तर आहे तर ते सुद्धा फोल्ड करायचं आणि वरचं जे आपलं मेन कापड आहे तर ते सुद्धा त्यावरती फोल्ड करायचं। तर बघा, बॉटम पण आपलं अगदी व्यवस्थित आणि फिनिशिंग सोबत इथं तयार झालेलं आहे। तर आता इथं मी ब्लू कलरचं नेट घेतलेलं आहे, कारण साडी जी आहे तर ती ब्लू कलरची आहे, तर मी कॉन्ट्रास्ट इथं कलर घेतलेला आहे। आता त्यानंतर अर्धा मीटर मी इथं नेट घेतलं होतं, तर आपण इथं मधून आपण हे जे नेट आहे तर ते कट करायचं, म्हणजे दोन्ही स्लीव्जसाठी आपल्याला हे सेम नेट जे आहे कट करायचं आहे। आता जे नेट आपण कट केलेलं आहे बरोबर त्याचा सेंटर आपण इथं घ्यायचं आहे। तर आता मी पेपर कटिंग ठेवलं होतं ब्लाऊजचं, तर ते पेपर कटिंग आपण ह्या नेटवरती ठेवायचं आहे आणि सगळ्यात आधी आपण इथं पेपरवरती मार्किंग करून घ्यायचं आहे की आपल्याला किती नेट जे आहे यामध्ये प्लेट्स घालायला लागणार आहेत किंवा किती याला जोड्या लागणार आहेत। तर मी इथं पेपरवरती मार्किंग करून घेतलेलं आहे आणि पेपरवरतीच आपण सगळ्यात आधी नेट इथं जोडून घ्यायचं। तर 7 इंचाची जी आपली रुंदी आहे वरती तर ती येणार आहे। आता हे बघा, दाखवल्याप्रमाणे आपण जे नेट आहे तर ते अशा पद्धतीने जोडून घ्यायचं। तर सगळ्यात आधी मी इथं बॉटम जोडत आहे, तर बॉटमला अशा प्लेट्स आपण इथं द्यायच्या आहेत। तर नेटचा सेंटरचा भाग आपण या कोपऱ्यावरती ठेवायचा आहे आणि त्यानंतर दोन्ही साईडला आपण ह्याला प्लेट जे आहे तर त्या मारून घ्यायच्या आहेत।
तर हे बघा नेटचा जो सेंटर पॉईंट आहे तर तो मी पेपरावरती ठेवला आणि त्यानंतरच मग आपण ह्या प्लेट ज्या आहेत तर त्या अशा घ्यायच्या आहेत. आता बॉटम आपला झालेला आहे. तर आता आपण वरच्या साईडला ज्या प्लेट्स आहेत तर त्या सेट करून घेणार आहोत. आता जिथं मी पेपरचं मार्किंग केलं होतं तर त्या मार्किंगच्या आतच आपल्याला ज्या प्लेट्स आहेत तर त्या व्यवस्थित सेट करून घ्यायच्या आहेत. तर हे बघा आपण जिथं मार्किंग केलं होतं तर बरोबर आपण तिथून ज्या आहेत प्लेट्स टाकायला चालू केलेल्या आहेत. तर जितका आपण या स्लीवसाठी करतो तर तितक्याच प्लेट ज्या आहेत आपल्या दुसऱ्या स्लीवसाठी सुद्धा टाकायच्या आहेत. तर आता हे बघा आपल्याच्या प्लेट्स ज्या आहेत व्यवस्थित अशा मारून झालेल्या आहेत. तर एका साईडला परत मी इथं थोडंसं कापड जे आहे माझं निघलं होतं तर मी व्यवस्थित इथं सेट करून घेणार आहे. तर आता आपल्या प्लेट्स ज्या आहेत व्यवस्थित अशा मारून झालेल्या आहेत. तर आता आपण हा पार्ट जो आहे पिसाचा तर तो त्याच्यावरती ठेवून टिप मारून घ्यायची आहे. तर एक्स्ट्राचं कापड इथं आपण कट करून घेतलेलं आहे. आपलं जे नेट आहे तर ते एक्स्ट्राचं पूर्ण कट करून घ्यायचं. आता वरचं जे नेट आहे तर ते आपण आहे तसं ठेवायचं आणि स्लीव्ज जोडल्यानंतर मग आपण ते कट करायचं आहे. तर हे बघा आता आपण याच्या साईडने एकदम किनाऱ्याला टिप मारून घ्यायचे आहे. त्याच्यामुळे आपलं फिनिशिंगसुद्धा छान वाटतं. तर आता हे बघा आपलं नेट जे आहे असं जो आपण जोडून घ्यायचं आहे फ्रेंड्स. आणि त्यानंतर आपण सेंटरला एखादा छोटासा पॅच किंवा शो बटनसुद्धा लावू शकतो. तर त्यामुळे अजून जरा आपलं जो स्लीवचा फिनिशिंग आहे लुक आहे तर तो एकदम छान वाटतो. तर हे बघा पूर्ण आपली जी स्लीव्ज आहे अशी कंप्लीट झालेली आहे आणि एकदम सिंपल पद्धतीने मी तुम्हाला इथं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. काही डाऊट असेल तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायचा आहे तर तोही मला तुम्ही कमेंट करा. चॅनलवरती जर तुम्ही माझ्या नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. सोबत बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून जो व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची जी नोटिफिकेशन आहे सगळं ते तुमच्याकडे येईल. तर आता हे बघा 10.5 इंचाची आपली स्लीव्ज अशी तयार झालेली आहे आणि वरती आपला अर्धा इंच गेल्यानंतर प्रॉपर आपली 10 इंचाची जी स्लीव्ज आहे तर ती तयार होते. आणि हा जो पॅच आहे मी तर सेंटरला लावणार आहे. तर पूर्ण ब्लाऊजचा जो लुक आहे तर तो घातल्यानंतर सुद्धा कसा दिसतो तर तोही तुम्ही फोटो इथं बघू शकता की मी दिलेला आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.